विषयांचं गांभीर्य, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचा विषय संदर्भातलं महत्त्व समजून राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी काल तातडीची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वीच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत असलेले हेक्टरी उत्पादनामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात समानता आणण्याबाबत सूचना दिल्या। अध्यक्ष महोदय, राज्यातील विविध जिल्ह्यात ॲग्रो क्लायमॅटिक झोन वेगळे आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये वेगळी उत्पादकता असते। त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांचा कापूस उत्पादन विक्रीस त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस उत्पादन विक्रीस अडचणी येत होत्या आणि म्हणून त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना हमीभाव योजनेमध्ये कापूस विक्री करताना ज्या अडचणी येतात त्यामुळे लातूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उच्चतम उत्पादनाची 25% पीक कापणी प्रयोगानुसार 23 क्विंटल प्रति हेक्टर इतकी जास्त उत्पादकता आहे आणि म्हणून मला नम्रपणे सांगायचं आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे। राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील आहेत आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय की या केंद्राच्या योजनेमध्ये 23 क्विंटल हेक्टरचा जो नियम आहे तो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट जो आहे तो पूर्ण राज्याला सरसकट लागू करायचा आणि त्या माध्यमातून ती खरेदी आजपासून करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे। आणि त्यांचा खरेदी विक्री केंद्राचा एक विषय आहे, त्या संदर्भात संबंधित आमदारांबरोबर आपण बैठक घेऊन तो सोडवावा। ठीक आहे। एकदा लावा अध्यक्ष महाराज, व्यापाऱ्यांसाठी या संदर्भात चला। व्यापारी करता शेतकऱ्यांचा नाहीये, शेतकऱ्याचा विकला